ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. पवित्र असा श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृतचे पारायण करणे याला खूप महत्त्व आहे. तर आज आपण शिवलीला अमृतमधील पहिला अध्याय बघणार आहोत. हा अध्याय पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आपण या अध्यायाचा मराठीमध्ये भावार्थ देखील जाणून घेणार आहोत. श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सांब सदा शिवाय नमः. ओम नमोजी शिवा. अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मनंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोजदहना मनमोहन जो भक्त वल्लभ तू हिमनग जामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वधुनी विराजित जाती सुमन हारवतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतारपाक दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तके विशाळ भाळ कुपुर गौरवर्ण ककोल भक्षक निजभक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सर्ग स्थित्यंत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंदतात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकलक लिमल दहन कल्मश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशतमुख दशशतकर दशशतनेत्र सुरभुसुर अहोरात्र ध्याती जया भवभवांतक भवानीवर स्मशान निवासी गिरा अगोचर जो स्वरधुनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदघन मदगर्भ भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमाग मनुत जो दिगंबर अवयव वरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निजन चित्त चरकोर चंद्र वेणुनृपवर महत्पापहर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंचजळकीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशी शिखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागन जनक जो बाणवल्लभ पंचबाणांतक बहुरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिपावशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो कामसिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हेमती धव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निशिदेने गाती अमान्य गुण नाही जया आदी मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैलवासी जो शक्रारिजन कांतक प्रिय कर भुजा संताप हरण जोडीन कर जेथे तिष्ठित होरात्र रामेश्वर जगद्गुरु एसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्रीसहित मेदनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण एसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजो आता प्रकाशावया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुदर कज्जल जलधी मशी मात्र सुरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय ऐकन होय तृतीयेचा किशोर हिंदू त्यासी जीर्ण दशी वाहती दीनबंधू तेसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमाळ बेदित गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला
तेथे मी मंदिमती किंकर केवी क्रमू शके महिमंबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार नवी मीन झालो येथे शब्द एकता साचार तोषला दाक्षायणी वीर म्हणे शिवलीला अमृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मे जैसा धरून शिशूचा हात अक्षरे लिहिवी पंडित तेसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवीन मी श्रोती भावे साबद चित्त स्कंदपुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे नैमिषारणी शोनकादी सुमती सुता प्रती प्रश्न करते तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला अमृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सूत म्हणे एका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भूत श्रवणे पातक पर्वत जळती आयु आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकळ यज्ञा माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उतरी संसार नर्व पार ब्रह्मादी सूर्यऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक युतक्यास ही संहारक शिव तारक मंत्र जो तृष्टी पृष्टी धृती कारण मुनी निजरांसी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमा न वर्णवे नवग्रहांत वासर मनी थोर तेसा मंत्रांत शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपते शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महाश्मशान क्षेत्रांत मंत्र राज तैसा शस्त्रां माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतांत मंत्र पंचाक्षरी तेविहा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हिची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती श्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुर्वर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवसर जनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिव मंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोष वारण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर एवढी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्न अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागोनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेईचे आदी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुणी मंडित जो मितभाषणी शांतदांत अंगी आमनित्व अंधभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णाना ब्राह्मण गुरु हा वेदवचने निर्धारू त्यापासून हा मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे द्यावा निर्धार उगाची जपे तो अतिविचार तरी निष्फळ जाणीजे कामक्रोध दमायुक्त जे का प्राण गुरु विरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोदक्ष ज्ञान करी संतासी चर्चा पूर्ण तरी गुरुविना तरेना एक म्हणती स्वप्नी आम्हाते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुविना तरेना प्रत्यक्ष येऊन देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिघता मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वरामीन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणे तो वाचक झाला बहुवस परी त्याची न चुकती गर्भवास म्हणून संप्रदायुक्त गुरुस शरण जावे निर्धार जरी गुरु केला भलता एक परी पूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांदास सम्यक वर्णव्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्राचे पुरच्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणे शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी एची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते एका श्रवणी पठणी निधिध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस
अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निधिध्यास धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्माग्न मार्गघ्न तामस श्रवणे पावन सर्व होते. तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परमपवित्र. दार्शाह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार कर जोडोनी नमिती वारंवार. त्याच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करोनी किरोणी पडली दिसती चरणी. जेने सत्ता वसन पसरोनी पाला निली कुंभिनीही. उभारिला यशोध्वज जेवी शरद काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे. तेसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस स्पर्श न करी कालत्रयी. सतबुद्धी धर्म पत्नीसी रत स्वरूपासी तुळीजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निविटले. भुभुंजावरी जामदग्नी समराग्नी जेवी प्रळयाग्न. ठाण न चळे रणी कुठार घाये बुरवू जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी करतळीचा आवळा. जेने दान मेघे निविटला दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर मेघ गजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अमरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती. विश्ववदने करुणिया जे लावण्य सागरीचा लहरी. खंचनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्परी. हंसगमना हरिमध्या शशीवदना भुजंगवेणी. अलंकारा शोभा जिची तनु आणि. दशन झळकती जेवी हिरेखाने. बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण. या लागी कलावती नामपूर्ण. जे सौंदर्य वैरागरींचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवासन माये सदनात. जिचे मुखाब्ज देखता नृपनात. नेत्र मिलिंद रुंजी घालत धनी पाहता न पुरेची. नूतन आणिली परनून मनसीजे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करून परितेन येची प्रथिता. स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृपमान समीन. या लागी दाशाह राजा उठवून आपणची गेला त्रिजपाशी. म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनु वृक्षासी आलिंगी. उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता. तव ते शृंगार वर मराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी. म्हणे म्या उपासीला शशी मौळी सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ. वृद्ध अशक्त न भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत. अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी. पर्व काळ व्रतदिनी निरसोन. उत्तम काळी षडस भक्षून मग ललना भोगावी प्रीती करून. राजलक्षण सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड. रती भरे पसरोनी दोदंड आलिंगन देता बळे प्रचंड. शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत. तेसी कलावतीची तनु पोळत नूप वेगळा होऊनी पुसत. केसा वृत्तांत सांगा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी. सकळ संशय टाकून मुळी होणी गोष्टी सांग. म्हणे हे राजचक्र मुकुटावतस क्रोधे भरवनेदी मानस. माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज. त्या गुरुने परम पवित्र मज दिधला शिव पंचाक्षरी मंत्र. तो जपता हो रात्र परम पावन पुनीतमे. ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त. अगम्या गमन केले विचार रहित. अभक्ष तितके भक्षिले मज श्री गुरुदये करुण. राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जप तप शिवार्चन. घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन. पुढे राज्यांती नरक दारुण एकता राव अनुतापे करुण. सद्गतीत जाहला म्हणे कलावती गुण गंभीरे. तो शिव मंत्र मज देई आदरे. ज्याचे नीत जपे सर्वत्र महत पापे भस्म होते. ती म्हणे हे भुभुंजेंद्र मज सांगावया नाही अधिकार. मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा. तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ. जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची. जैसे वसिष्ठ वासुदेव ज्ञानी तेसाच महाराज गर्गमुनी. त्यासी नृप श्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेईचे. मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ. साष्टांग नमोनी कर कमळ जोडूनी उभा टाकला. अष्टभावे दाटोनी हृदयी म्हणे शिव दीक्षा मज देई. म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था. यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिरा येऊनी
पुष्पवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनीचे. उभयंतानी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन. यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी. दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपे आदरे. गुरु दक्षिणेसी भांडारे दाशाह राये समर्पिले. तनु मन धनीसी उदार गर्ग चरणी लागे नृपवर. असोनी गुरुंसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती. श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा. केचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदान भजेजो. एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन. परम चांडाळ त्याचे शट ज्ञान कदा वदन न पहावे. धीक विद्या धीक ज्ञान धीक वैराग्य धीक साधन. चतुर्वेदे शास्त्रे आला पडून धीक पठन तयाचे. जैसा खर पृष्ठावरी चंदन षडसी दरवी व्यर्थ फिरून. जेवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे टाकीती. घाना इक्षुरस गाळी इतर सेविती रस नव्हाळी. की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया. असो ते अभाविक खळ ते नव्हे तो दाशाह नृपाळ. षोडोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे. उभा टाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून. मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे. हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी. अज्ञानतम तेच क्षणी निरसुनी नवल जाहले. अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून. कोट्यावधी काक निघून पळते झाले ते दवा. किती एकांचे पक्ष जळाले चडफडतीचे बाहेर आले. अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयांते. जेसे किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन. तेसे काक गेले जळून देखुनी रावण वल करी. गुरुसी नमोनी पुसेन रूप काककेची निघाले अमूप. माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे. गुरु म्हणे एक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काकरूपे. शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर. गुरुस्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून. चारी देह निरसून केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ त्यांत सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ कामवेताळ दुसदुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना. या जाखीनी यक्षिणी नाना विटंबिती मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू. सहस्र जन्मापर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जळाली असंख्यांत काका रूपे देखील म्या. सुवर्ण स्तेय अभक्ष्य भक्षक सुरापान गुरु तल्पक. गुराद्रागमन गुरु निंदक. एसी नाना महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक श्रीहत्या. गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य श्रीगमन. मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही. प्रसादभेद लिंगभेद पाही. पंक्तिभेद हरिहर भेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीघातक. पाखंडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक. श्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यपहारक. कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक. बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या. दुर्बल घातक कर्ममार्गन दीनहत्यारी पाहती. ऐशून्य तृणदाहक पीडिती सज्जन. गोत्रवध भगिनीवध. कन्या विक्रय गोविक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाही. भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली. क्षुद्र पापे नाही गणिली. युतके काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम. गुरु प्रतापे तरलो निसीम. काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुण अपार. ग्रामासे आला दाशाह नृपवर. सभे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ. अवशर्ण दोष दुष्काळ देशातून पळाले. वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात. अलंकिता कलावतीसी नृपनाथ शशी येसी शीतल वाटे. शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन. रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी. दाशाह रायाचे आख्यान जे लिहिती एकती करीती पठन. प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देतीजे. सुपळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्रीशंकर. धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णितीचे. पुढे कथा सुरस फार अमृताहुनी रसिकसार. एकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानीचे. पूर्ण ब्रह्मानंदा शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करोनी.
तोची बोलवीत विचारोनी पाहावे मनी निर्धारी. श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग. पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परसोत सज्जन अखंड प्रथमोध्याय गोढा. श्री सांब सदाशिवार्पण नमस्तु. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर तो आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. आणि जर पुढील अध्याय तुम्हाला ऐकायचे असतील तर कमेंटमध्ये देखील जरूर सांगा. श्री शिवलीला अमृत अध्याय पहिला. मराठी भावार्थ सार. पूर्वकाळी नैमिषारण्यात वेदव्यास शिष्य सूत यांना शौनकादिकांनी विनंती केली की आम्हाला शिवभक्तीचा महिमा सांगावा. तेव्हा ते सांगत होते की या शिवभक्तीचा महिमा अगाध आहे. जो श्रद्धेने श्रवण मनन करेल त्याचे सर्व पापे नष्ट होऊन तो सर्व दुःख मुक्त होईल. शिवमंत्र जपल्याने इष्टफळ प्राप्ती होऊन त्यायोगे सर्व व्रत केल्याचे महत् पुण्य लाभते असे सांगून पुढे एक कथा सांगितली. एका पूर्वी यदुवंशी दाशह नावाचा राजा मथुरा नगरीत राज्य करत होता. तो श्रेष्ठ व पराक्रमी असून काशी राजाची मुलगी कलावती बरोबर त्याचा विवाह झाला होता. एकदा राजाने तिला आपल्या महालात बोलवले. ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला. न येण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, नाथ, मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करत आहे. मला क्षमा करा. तरी पण राजाने तिला बळी मिठी मारली. तोच राजाचे अंग भाजले. हा काय प्रकार राजाने विचारले. ती म्हणाली, नाथ, मी महामुनी दुर्वासाकडून शिवभक्तांची दीक्षा घेतली आहे त्यामुळे मी पवित्र आहे. परंतु आपणाकडून जप किंवा काही सेवा घडले नसून अनेक पापे आपल्या हातून घडली आहेत. त्यामुळे आपले शरीर अपवित्र झालेले आहे. आपणास नरक यातना भोगाव्या लागतील. हे ऐकून त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली. पत्नीने मंत्र देणे योग्य नाही म्हणून गर्गमुनीकडे नेले. त्याचा दृढ निश्चय पाहून गर्गमुनींनी दीक्षा देऊन शिवमंत्र उपदेशिला. त्या मंत्र सामर्थ्याने राजाच्या शरीरातून पापरूपी काक होरपळत बाहेर पडू लागले व तो निष्पाप झाला. मी पावन झालो म्हणून गर्गमुनीचे पाय धरले व आज माझ्या जन्माचे सार्थक झाले, मी धन्य झालो म्हणून वदन केले व कलावतीसह आपल्या नगरात परत आला. पुढे राजा शिवभजन करू लागला. प्रजाही त्याचे अनुकरण करू लागली. त्या योगे राज्यातील सर्व अनिष्ट जाऊन सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू लागली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.